आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। छत्रपती संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याची बातमी सामनं दाखवली आणि त्यानंतर तत्काळ या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। त्यासाठी MSRDCचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा समृद्धीवर दाखल झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जवळ 50 फूट लांबी आणि 3 इंच रुंदीच्या भेगा पडलेल्या होत्या। वर्षभरापूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि आपण पाहतोय वर्षभरातच आता समृद्धी महामार्गाची ही पोलखोल झालेली आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती आणि साम टीव्हीच्या या बातमीचा दडकाच म्हणावा लागेल। समृद्धी महामार्गावर सध्या दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जवळ या समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या होत्या आणि सामच्या या बातमीने अखेर प्रशासनाला जाग आली आहे आणि यावरच राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे। आपण पाहूयात ते काय म्हणाले। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा। त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत।